दरम्यान फडणवीस हे असंस्कारी, भ्रष्ट, क्रूर, अनीतिमान नेते आहेत अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली। त्याला आता भाजपच्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिले। फडणवीस द्वेषानं राऊत ठाकरे यांना पछाडले अशी टीका भाजपच्या नेत्यांनी केली आहे। माणूस किती अनीतिमान, असंस्कारी, भ्रष्ट, क्रूर असू शकतो, कपट आणि कारस्थानी, हा चेहरा संघाचा म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे। आणि अशा लोकांमुळे संघ बदनाम झाला। त्यांनी उद्धवजीने जे काल सांगितलं तो संताप समजून घेतला पाहिजे। उद्धवजी म्हटले एकतर तुम्ही राहाल किंवा मी राहीन, त्यांनी तुम्ही हा शब्द वापरला नाही, तू हा वापरला। तू राहशील किंवा मी राहशील, पण आम्ही म्हणतो आम्हीच राहू, ते जातील। पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन, हे जसं हवेत विरून गेलं तसंच आहे। तुम्ही जाणार आहात, आम्ही राहणार आहोत। लफंगांच्या टोळ्या घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात जे दळभद्री, घाणेरडं, गटारी पद्धतीचं राजकारण सुरू केलं, त्याचे परिणाम महाराष्ट्र आज भोगत आहे। महाराष्ट्राची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हे देवेंद्र फडणवीस आहे। काय झालं, त्यांना सगळ्या दूर उठता बसता देवेंद्रजी दिसत आहेत। त्यांना माहिती आहे एकच माणूस असा आहे राज्यामध्ये की हा आपल्याला पुरून उरणार आहे, आणि म्हणून महाविकास आघाडीने ठरवून देवेंद्रजीला टार्गेट करायचं, रोज त्यांच्यावर घाणेरडं असं बोलायचं, वाटेल तशा अपशब्दाचा वापर करायचा, हे जाणीवपूर्वक चाललेलं आहे। आपण मागच्या दाराने आमदाराच्या भरोशावर त्या ठिकाणी खासदार झालात। आपले मालक आहेत ते सुद्धा विधान परिषदेमध्ये निवडून आलेले आहेत, लोकांवर निवडून आलेले नाही। त्यामुळे तुम्ही देवेंद्रजींना पाडण्याची भाषा करू नका। आज काय ताई मैयक्का ना आमचा पक्ष छक्का म्हणजे काय बोलतात आपण। काल उद्धवजीकडून ते अपेक्षाच नव्हती। काल ज्या पद्धतीने ते बोलत होते, तुला संपवतो, मला संपवतो, कुठली भाषा आपण वापरतो आहोत, इतकं फ्रस्ट्रेशन तुम्हाला कशासाठी आहे? अशा पद्धतीने खालच्या भाषेमध्ये बोलणं हे काही महाराष्ट्राच्या संस्कृतीला काही हे धरून नाही, मला असं वाटतं। देवेंद्र द्वेषानं संजय राऊत, उद्धव ठाकरे पछाडलेत, त्याच्यामुळे टोकाचं जनतेला अक्षरशः उभं घाला अशा प्रकारची वक्तव्य संजय राऊत, उद्धव ठाकरे करतायत। त्यांना त्याचा राणा भीमदेवी थाट वाटत असेल, परंतु जनतेच्या मनामध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत अशा प्रकारच्या व्यक्तिगत देवेंद्रजींवर केलेल्या टीकेनं मनातनं उतरलेत। ही वस्तुस्थिती त्यांनी ग्राउंडवर पाहून घेण्याची आवश्यकता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।